रोजच्या रांगोळीचं टेन्शन सोडा आणि बघा मी आणलेल्या या सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या 6 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी आहे. 2 रेषा बघा मी मारून घेतलेल्या आहेत. अगदी दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी खूप सोपी आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. दोन्ही बाजूंनी मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. आता मोराचे आकार मी कसे काढायचे प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते की आपला जो मराठी 1 आहे, 1 आणि 9 अंक काढायचा आहे, त्याप्रमाणे मोराचे आकार काढायचे आहे. आता एका रेषेवरती मी फूल काढून घेतलेलं आहे. बघा फूल काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. डॉट काढून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडासा आकार द्यायचा आहे. मोरांच्या डोक्यावर आपण नेहमीप्रमाणे तुरे काढून घेतलेले आहेत, त्यामुळे एक मोर असल्याचा रांगोळीमध्ये भास होतो. आता जे फुलं काढलेले ते डॉट जे आहेत ते मागच्या बाजूला बोटाच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत. तर मध्ये लाल रंग भरून घेतला. खूप सोपी आहे ही रांगोळी, रोजची काढण्यासाठी अगदी झटपट होऊन जाते. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. अगदी नवीन काढणारे असतील त्यांनासुद्धा ही रांगोळी नक्कीच व्यवस्थित बघितलं तर काढता येईल. तर मध्ये आपण एक डॉट देऊन घेतलेला आहे. तर मध्ये सुद्धा आपण थोडेसे फुलाचा आकार काढून घेणार आहोत, त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि एक रांगोळीला भरगच्चपणा येतो. बघा मी यामध्ये सुद्धा डॉट काढून थोडेसे बोटाच्या साह्याने या काडीच्या साह्याने त्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. तर वरच्या आणि खालच्या बाजूला आपण पिवळा रंगामध्ये दिलेला आहे. पिवळा आणि हिरवा रंग देऊन घेतला. बघा सुंदर आहे ही सुद्धा रांगोळी, अगदी पटकन होणारी आहे. दोन्ही बाजूनी थोडीशी रिकामी जागा दिसते, तिथे आपण कळ्या काढलेल्या आहेत. आता कसंही आकार आले काही हरकत नाही. ही फ्री हँड रांगोळी आहे, कोणतेही आकार आपण या रांगोळीमध्ये काढू शकतो आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. बघा फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर आहे रांगोळीचा. आता 2 नंबरची रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. बघा मी एक थोडासा गोल आकार काढून घेतलेला आहे. जमत नसेल तर थोडासा डेजच्या मदतीने आपण एक गोल काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला त्या गोलच्या बरोबर मधोमध मी फुलं काढलेली आहेत. बघा फुलं काढण्याची पद्धतसुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. डॉट काढायचा आहे आणि मध्ये थोडासा चपटा आकार देऊन काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ते ओढून घ्यायचे आहेत. तर लाल आणि पिवळे रंग त्यामध्ये भरून घेतले आणि बरोबर 2 पाकळ्या सोडून काडीच्या मदतीने त्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण दोन्ही बाजूनी मोराचे आकार काढणार आहोत, गोलच्या दोन्ही बाजूने. बघा अतिशय सोपी आहे ही रांगोळी. फ्री हँड रांगोळी आहे. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की फ्री हँड रांगोळीमध्ये आपण कोणतेही आकार काढले तरीसुद्धा सुंदर दिसतात. आपण आपल्या कल्पनेने कोणतेही आकार या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. आता मध्ये सुद्धा एक फूल काढलेलं आहे. बघा मी मध्ये एक डॉट देऊन बाजूने कळ्यांचा आकार काढलेला आहे. फूल काढण्याची पद्धत बघा सोपी आहे. तुम्ही नक्की बघितलं व्यवस्थित तर नक्कीच तुम्हाला काढता येईल. आता व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे मी, जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. आता मोराच्या दोन्ही बाजूनी पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल आणि अगदी पटकन होणारी आहे. जास्त वेळ काही लागत नाही. रोजची काढण्यासाठी किंवा सणासुदीला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता जसं की गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त जरी ही रांगोळी काढली सुंदर दिसते. दरवाजासमोर बाजूला एक गुढी काढली तरीसुद्धा छान दिसते. तर मोर एक रांगोळीमध्ये दिसण्यासाठी आपण मोराचे तुरे आणि चोचसुद्धा नेहमीप्रमाणे काढून घेतलेली आहे. जिथे रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढून घेतल्या, त्यामुळे काय होतं की रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसत नाही. आता जे फूल काढलेलं आहे मध्ये तिथेसुद्धा पुन्हा पिवळेसे कळ्यामध्ये काढून घेतल्या बघा मी, त्यामुळे आणखी एक सुंदर लूक आलेला आहे रांगोळीला. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण डॉट काढून घेणार आहोत. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अतिशय सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे.
आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. आता ही जी रांगोळी आहे ती लक्ष्मीच्या पावलांची मी रांगोळी काढली होती. बऱ्याच ताई मला कमेंट करून सांगतात की तुम्ही लक्ष्मीच्या वेगवेगळ्या पावलांची रांगोळी दाखवा. तर त्याप्रमाणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक तरी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी दाखवत असते. आता थोडेसे वेगळ्या प्रकारे मी ही रांगोळी काढलेली आहे बघा. वरती एक त्रिकोण काढलेला आहे आणि खालीसुद्धा एक त्रिकोण काढलेला आहे. तो त्रिकोण आहे त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि वरती आहेत ते आपले जे पावलांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. मध्ये एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे जे आपलं शुभ असतं. दोन्ही बाजूनी बघा रेषा काढलेल्या आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी. अगदी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला काढता येईल. आता ज्या रेषा काढल्या त्याच्या बाजूला आपण उलट आणि सुलट करून मोर काढून घेतलेले आहेत. त्यामुळे काय होतं की एक बॉर्डर रांगोळीचा लुक येतो रांगोळीला. अगदी सोपी आहे ही सुद्धा पद्धत मोर काढण्याची. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे मोर काढता येतील. तर मोराच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे तुरे आपण काढून घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूला रिकामी जागा दिसू नये त्यासाठी सुद्धा आपण एक फूल काढून घेणार आहोत बघा. फूल काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. डॉट काढायचे आहेत आणि काडीच्या साहाय्याने तुला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये बघा मी लाल रंग भरून घेतला आणि दोन्ही बाजूने थोडासा पानाचा आकार देऊन घ्यायचा. त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक येतो. आता जे पाऊल काढलेले आहेत त्यामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग आणि हिरवा रंग भरून घेणार आहोत. जे आपले शुभ रंग आहेत ते लक्ष्मीच्या पावलांमध्ये भरून घ्यायचे आहे. अतिशय शुभ आहे ही रांगोळी. रोज आपण दरवाजासमोर काढलं तर खूप शुभ मानलं जातं. बघा मी मध्ये जो एक चौकोन तयार झालेला आहे त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. रोज तुळशीसमोर, दरवाजासमोर किंवा देवासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. आता मोराच्या बाजूला आपण जे पान काढलेलं आहे तिथेसुद्धा थोडासा रंग भरून घेणार आहोत. त्यामुळे आणखी एक सुंदर लूक येणार आहे. आता ही रांगोळी तुम्ही रंग नाही भरला अशीच ठेवली तरीसुद्धा काही हरकत नाही. फक्त त्यामध्ये हळदी कुंकू टाकायला विसरायचं नाही. सफेद रांगोळी जरी काढून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता जे खाली आपण फूल काढले आहे तिथेसुद्धा थोडंसं हिरव्या रंगाची बॉर्डर मारून घेतले. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा मी एक सुपारी ठेवून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूला बरोबर अधिकचं चिन्ह तयार करून घेतलेलं आहे. ही रांगोळी अतिशय सोपी आहे. अगदी कोणालाही जे नवीन काढणारे आहेत त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल. नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा ही रांगोळी अगदी पटकन काढता येईल बघा. आता मी 4 गुलाबी रंगाचे डॉट देऊन घेतले. आता आपण याला गुलाबाच्या फुलाचा एक आकार देणार आहोत. तुम्ही बघू शकता बघा बाजूने थोडासा पानाचा आकार द्यायचा आहे आणि मध्ये काडीने फिरवून घ्यायचं आहे की गुलाबाचं फूल तयार झालं. आता तुम्ही फक्त काडीने गोल गोल फिरवला तरीसुद्धा हे गुलाबाचं फूल वाटतं आणि मध्ये थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे. आता खाली आपण एक फुलांना देठ असतो त्याप्रमाणे एक हिरव्या रंगाने देठ काढून घेतलेला आहे. मध्ये लाल रंग भरून घेतला. आता जी रिकामी जागा दिसते तिथे आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. डॉट द्यायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने तुला थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि काडीने बघा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही पानं काढण्याची. मध्ये आपण त्याला रेषा देऊन घेतल्या. अगदी नवीन काढणारे असतील त्यांनासुद्धा ही रांगोळी अगदी झटपट काढता येईल. सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. देवासमोर किंवा तुळशीसमोर पटकन तुम्हाला जेव्हा रांगोळी काढायची असते तेव्हा तुम्ही नक्कीच ही रांगोळी काढून बघा. आता पुढची जी रांगोळी आहे ती एक टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे रांगोळी आहे बघा. मी एक पेपर ठेवून 4 टिपके काढून एक चौकोन काढून घेतलेला आहे. आता चौकोन काढण्याची पद्धतसुद्धा ही सोपी आहे. तर हाताने आपण चौकोन काढत बसलो तर इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. त्यासाठी हा एक चौकोन काढून डॉट काढून घ्यायचे आहेत आणि एक चौकोन काढायचा आहे. आता जे चौकोनाचे कोन तयार झालेले आहेत तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. डॉट काढून घ्यायचे आहेत आणि बोटाच्या मदतीने थोडेसे मागच्या बाजूला ते डॉट करून घ्यायचे आहेत. जो मधला डॉट आहे तो काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही. आणि मध्ये लाल रंग मी भरून घेतला. आता चौकोनाच्या बाजूने आपण एक छोट्या छोट्या रेषा मारून तिथे सुद्धा आपण पानं काढून घेणार आहोत.
तर पिवळा रंगसुद्धा मी फुलांमध्ये भरून घेतला. तर छोट्या रेषा काढायच्या आहेत आणि तिथेसुद्धा आपल्याला पानं काढायची आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल. बघा हिरव्या रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहेत. पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही पानं काढता येतील. काही अवघड नाही. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही पानं काढण्याची आणि अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण फूल काढून घेणार आहोत. तर ही सुद्धा फूल काढण्याची पद्धत एकदम सोपी आहे. फक्त 4 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. बोटाच्या मदतीने थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि काडीने मध्ये ओढून घ्यायचं. त्यामध्ये मी लाल रंग भरून घेतला. आणि त्या फुलाच्या बाजूने सुद्धा पानं काढून घेतलेले आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. आता ही पुढची आणि शेवटची रांगोळी आहे. 3-3 डॉटची ही रांगोळी मी काढलेली आहे. आता टिपक्यांची रांगोळी एक नीती प्रकार यामध्ये वापरला जातो. ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप सुंदर आहे. टिपके काढून घ्यायचे आहेत आणि मध्ये मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि बरोबर त्या रेषा जोडून गोल गोल काढून घ्यायचे आहेत. खूप सोपी आहे. बघा ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता मध्ये मध्ये डॉट काढून आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये लाल रंग भरून घेतला. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात. कधी 5-6 कधी 4-5-6 अशा रांगोळ्या असतात आणि अगदी सोप्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. रोज आपण दरवाजासमोर रांगोळी काढली तर एक निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत नसते. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते. बघा ही रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. मी मोरांची पीससुद्धा मध्ये मध्ये काढून घेतलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक आलेला आहे. बघा अगदी सोपी आहे ही रांगोळी. अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे. तर मध्ये मध्ये जे कोन तयार झालेले आहे तिथे सुद्धा डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल